केंद्राची यूपीएस पेन्शन स्कीम आता राज्य सरकार देखील राबवणार। राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना लागू। मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय। महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्या, मी बंदूक घेऊन देईन। 2-4 चांगल्या लोकांचा जीव गेला तरी चालेल, पण वाईट माणूस वाचायला नको। अमरावतीमध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी नानकराम नेभनानी यांचं वादग्रस्त वक्तव्य। शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनंतर भाजप खासदार अनिल बोंडे यांचं देखील विधान चर्चेत। आधी मला बंदूक द्या, कारण मला बंदुकीची जास्त गरज। अनिल बोंडे यांचं वक्तव्य। राज्यामध्ये महिला आणि नेतेही सुखरूप नाहीत, सत्ताधाऱ्यांनाच गृह खात्यावर विश्वास नाही। फडणवीसांनी राजीनामा द्यावा, रोहित पवार यांची टीका। अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये फाशी आणि जन्मठेपेची तरतूद। दोषी कुणीही असो, सुटता कामा नये। पीडित महिलांना आता घरातूनच तक्रार दाखल करता येणार। पंतप्रधान मोदींची घोषणा। प्रेम हे प्रेम असतं, पवार साहेब आहेत तिथं जास्त बोलायचं नसतं। यापुढे अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाच्या विकासाचं काम करणार। पवारांच्या भेटीनंतर अजित पवार गटाचे अतुल बेनके यांची प्रतिक्रिया। भाजपचे नेते मदन भोसले आणि जयंत पाटलांमध्ये तासभर चर्चा। वाई विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची माहिती। भाजपचे माजी आमदार नागेश भोसले यांनी घेतली जयंत पाटलांची भेट। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी पत्नी साधना भोसले इच्छुक। नागेश भोसले यांनी जयंत पाटलांकडे तिकीट मागितल्याची माहिती। रोहित पवारांमुळे जयंत पाटील पवार गटात अस्वस्थ। जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असावेत असा अंदाज। जयंत पाटील आणि नागेश भोसले यांच्या भेटीनंतर संजय शिरसाट यांचं वक्तव्य। नांदेडच्या देगलूर बिलोली मतदारसंघाचे काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। अंतापूरकर यांनी कार्यकर्त्यांना मुंबईत बोलावून घेतलं, सूत्रांची माहिती। भाजपमधले काही प्रस्थापित नेतेच फडणवीसांच्या भूमिकेला पाठिंबा देत नाहीत। सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य। अजित पवार देखील प्रस्थापित असून त्यांची पंगत वेगळी असल्याचं देखील खोतांचं म्हणणं। महाविकास आघाडीतील जागा वाटप होताना थोडा वाद होणं अपेक्षित, पण आम्ही एकमेकांना समजून घेऊन मार्ग काढू। जयंत पाटलांचं वक्तव्य। मुंबईतील 99% जागांवर महाविकास आघाडीमध्ये सहमती। मुंबईत पुन्हा आमच्याच ताब्यात असणं गरजेचं, त्यानुसारच जागा वाटप। 27 तारखेपासून उर्वरित महाराष्ट्राच्या जागा वाटपावर चर्चा। राऊतांची माहिती। नवी मुंबईतील 2 जागा आम्ही मागितल्या आहेत, बघू आता यापुढे कसा मार्ग निघतो। जागा वाटपावर नाना पटोले यांचं वक्तव्य। शिंदे गटाचा थर कोसळायला सुरुवात। शिंदे गटाची हंडी यावेळेला फुटणार, ते वरतीच लटकणार। संजय राऊतांची बोचरी टीका। संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे मूर्खपणाची लक्षणं। येणाऱ्या विधानसभेला महायुतीत सत्तेत येणार। संजय शिरसाट यांचं राऊतांना प्रत्युत्तर। नेपाळ बस दुर्घटनेमध्ये जळगावमधील मृत्यू झालेल्या 28 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत। जळगावातील लखपती दिदी योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। जळगाव जिल्ह्याचं चित्र बदलणाऱ्या नारपार गिरणा योजनेला मान्यता। कॅबिनेटमध्ये टेंडर काढणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। मुंबई महापालिकेनं 5 वर्षात 8 वेळा ठेवी मोडल्या। 2360 कोटी काढले। बेस्टच्या अनुदानासाठी 6 वेळा ठेवी मोडीत। पालिकेच्या ठेवी मोडण्यावरून राजकारण रंगण्याची शक्यता। पुण्यातील भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली। दुकानांमध्ये देखील पाणी शिरलं। नाशिकच्या गोदावरी नदीला देखील पूर, तर अनेक मंदिरं पाण्याखाली। छत्रपती संभाजीनगरच्या सांगतपुरीत देखील मुसळधार पावसानं नदीला पूर। गुजरातमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। तापी आणि अंबिका नदीला पूर। उकई धरणामधून पाणी सोडल्यानं पूरस्थिती। सुरतमध्ये अनेक भागात पाणी साचलं।